कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक डावपेच टाकले। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे स्वतः रणांगणात उतरले। वेणगाव पंचायत समितीमधून युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे यांच्या पत्नी श्वेता थोरवे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या उमेदवारीवरूनही आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका झाल्या। या वॉर्डातली लोक त्यांना स्वीकारणार नाहीत असं म्हणत विरोधकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या दिशेने टीकेचा बाण सोडला। पण वेणगाव वॉर्ड हा थोरवे कुटुंबियांच्या हक्काचा आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं। बघा, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की वेणगाव पंचायत समिती ही पूर्वीपासूनच थोरवे परिवारांचा असणारा त्या ठिकाणचा सगळ्यांचा संपर्क मनुष्यचा तो असणारा निवडून आलेला वॉर्ड त्या ठिकाणी आहे। त्यावेळेला आम्हाला त्या वेणगाव पंचायत समिती गणातील सगळ्याच आमच्या गावांनी मनुष्यला त्या ठिकाणी निवडून दिलेलं होतं। हा इतिहास आपण राजकीय सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की आमची राजकीय सुरुवातच मनुष्यची ती पंचायत समिती जिंकून आम्ही त्या ठिकाणी केलेली होती आणि ही पंचायत समिती माझी मिसेस त्या ठिकाणी लढलेली होती। आणि अशा पद्धतीने बाहेरचे हे लोक आहेत, आम्ही बाहेरचे नाहीत तिथे, तो आमचा वॉर्ड आहे, तो आमचा हक्काचा वॉर्ड त्या ठिकाणी आहे। त्यामुळे तो वॉर्ड पुन्हा एकदा शिवसेनेचाच त्या ठिकाणी भगवा फडकणार आहे। त्यांना म्हणून तुमच्या वॉर्डची तुम्ही काळजी घ्या, आम्ही त्या वॉर्डमध्ये आम्ही ज्या पद्धतीचं काम सुरू आहे तुम्हाला याचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल। श्वेता थोरवे यांच्या प्रचारात मनोहर थोरवे स्वतः शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत उतरले, त्यामुळे प्रचाराचं वजन वाढलं। विकास हवा तर श्वेता थोरवे हाच पर्याय असं लोकांसमोर मांडत मनोहर थोरवे यांनी दिवसाची रात्र केली। तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण मनोहर थोरवे यांच्या संपर्कात असतो, त्यामुळे हक्काची मतं कुठेही कमी पडणार नाहीत याची पुरेपूर काळजी मनोहर थोरवे यांनी घेतलेली आहे। तरुण कार्यकर्त्यांसोबत त्याच जोशानं प्रत्येक गाव आणि वाडी पिंजून काढत मनोहर थोरवे यांनी धनुष्यबाणाचा जोरदार प्रचार केलाय। घरोघरी वैयक्तिकरित्या प्रत्येकाची भेट घेऊन मतदान शिवसेनेलाच अशी विनंती मनोहर थोरवे यांनी केलेली आहे। जितका विरोधकांच्या टीकेचा वेग नाही त्याच्यापेक्षा जास्त वेगानं मनोहर थोरवे घरोघरी प्रचार करत पोहोचलेत। निवडणुकांचं पॅम्पलेट, उमेदवारांची नावं आणि निशाणी प्रत्यक्षरित्या घरोघरी पोहोचो अथवा न पोहोचो, मनोहर थोरवे मात्र पायाला भिंगरी बांधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेत। आणि मनोहर थोरवे पोहोचले म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाण सुद्धा पोहोचला हे नव्यानं सांगायला नको। प्रत्येकाशी आपुलकीनं संवाद साधत आणि नातेसंबंध जपत मनोहर थोरवे यांनी प्रचाराचा धडाका उठवलाय। त्यामुळे हर घर मनोहर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।